नमस्कार, मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत दोडक्याची सालांची चटणी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या इथे मी कवळे दोडके घेतलेले आहेत आणि त्या दोडक्यांची मी शिरा काढून घेणार आहे। या शिरांची जी चटणी आहे चवीला अतिशय सुंदर लागते। दोडकं सोलण्याच्या आधी मी धुवून घेतलेलं होतं आणि या शिरा ज्या काढलेल्या आहेत तर त्या आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत। इथे मी तेल गरम करून घेते, त्यामध्ये मोहरी, जिरे, त्यानंतर 2 ते 4 लसणाच्या पाकळ्या यामध्ये चिरून घातलेल्या आहेत। तुम्ही ठेचूनही घालू शकता। तर हलक्याशा लाल झाल्या की आपल्याला यामध्ये चिरून घेतलेल्या दोडक्यांच्या शिरा घालायच्या आहेत आणि त्या छान आपल्याला खमंग कडक होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत। आणि हे करत असताना गॅसची आच मात्र मंद हवी आहे, नाहीतर त्या जळून जातील, कडक तर होणारच नाहीत। तर बघू शकता त्या तेलामध्ये छान फ्राय होत आहेत, कडक होत आहेत। या रेसिपीवरून मला एकच सांगावंसं वाटतं की पूर्वीचे लोक कोंड्याचा मांडा जे करून खायचे, तर हे त्याला अगदी उत्तम उदाहरण आहे। तर आपल्याला ते सालंसुद्धा फेकून द्यायचे नाही आहेत, यावरून लक्षात येतं। तर आता यामध्ये मी भरडलेलं दाण्याचं कूट घालत आहे, 1 चमचाभर तिखट घालत आहे, मीठ घालत आहे। दाण्याच्या कूटाच्या ठिकाणी तुम्ही खोबऱ्याचा खीस किंवा तीळसुद्धा वापरू शकता, यामुळे पण याची चव खूप छान येते। छान परतून घ्यायचे काही मिनिटांसाठी आणि तयार आहे आपली दोडक्याच्या शिरांची चटणी। नक्की करून पहा, कशी झाली सांगायला विसरू नका। माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।